मित्रांनो, जय भारत जय महाराष्ट्र. माझा यूट्यूब चॅनल नवीनच आहे आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. सर्वजण महाराष्ट्रीयन भारतातले जे व्यक्ती मराठी असन कुणी असू त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. एक मराठी माणूस पुढे न्यायचा असतो. जसे की मारवाडी माणूस कसं आहे बघा, तुम्हाला मार्केटमध्ये एक गोष्ट शिकाय भेटते. मारवाडी माणूस काय करतो, आपल्या मारवाड्याला दुसऱ्या मारवाड्याला मदत करतो. तसं मराठी माणसांनी सपोर्ट करायला पाहिजे प्रत्येक मराठी माणसाला. तो कुणी असो मराठी माणूस, पण त्यांनी सपोर्ट करायलाच पाहिजे. आपल्या भावाला चॅनेलवर TRP द्यायलाच पाहिजे. सबस्क्रायबर करा प्लीज. तुम्ही जर सपोर्ट केला तर मी पुढे जाऊ शकतो. आपण या कॅमेऱ्याला सपोर्ट करायलाच पाहिजे. तर खास करून तुम्हाला मी कापूरची माहिती देणार आहे. जो ओरिजिनल भीमसेनी कापूर हा इतका महत्त्वाचा आहे वास्तुदोषासाठी. ज्यांच्या घरात वास्तुदोष आहे त्यांनी 3 टाईम भीमसेनी कापूर जाळला तरी चालेल किंवा सकाळ संध्याकाळ जाळला तरी चालेल. परंतु मला ज्यावेळेस कळलं माझ्या घरात वास्तुदोष आहे तर मला एकाने सांगितलं भीमसेनी कापूर पाहिजे. तो 3 टाईम जाळ त्याने वास्तुदोष तो निघून जाईल. तर मग मला तो काय म्हणला की भीमसेनी कापूर कसला पाहिजे, ओरिजिनल पाहिजे. आणि मार्केटमध्ये सगळी बेसळी सगळी डिंगडॉंग खोटी लोक आहे. आपलं 2 पैशासाठी त्यांनी विषयुक्त पदार्थ बनवलेले, केमिकलपासून पदार्थ बनवलेले आणि त्या केमिकलच्या पदार्थांनी अनेक रोगराई सुटलेला आहे. त्यांनी काय होऊ शकतो, कॅन्सर होऊ शकतो, किडनी लिव्हर खराब होऊ शकतो. त्यामुळे बेसळ पदार्थ आपल्याला नको आहे. ओरिजिनल कापूर मग कुठं शोधायचा, तर मग विश्वास कोणावर ठेवायचा ना. मार्केटमध्ये सगळे बेसळ. तर मग विश्वास मी ठेवला महात्मा. आपल्या भारतात महात्म्यांची कमी नाही, साधू संतांची कमी नाही. एकमेव महात्मा साधू संतच ग्रेट आहे आणि तेच सत्य आहे. दुसरं कोणी त्यांच्यासारखं मला दिसणार नाही. मग मी काय केलं, रामदेव बाबांचे योग व्हिडिओ बघत होतो. तर मग त्या योग व्हिडिओ बघता बघता त्याच्या प्रोडक्टविषयी माहिती भेटली आणि ते एकदम शुद्ध प्रोडक्ट बनवतात आपल्या भारतीयांसाठी. परत परदेशांसाठी सुद्धा त्यांचे प्रोडक्ट आता परदेशात सुद्धा जातात आणि त्यांच्या प्रोडक्टला भरपूर डिमांड आहे. कारण की आपण मी ते प्रोडक्ट त्यांचे नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत सगळे प्रोडक्ट भेटतात आणि आपण सगळ्यांनी पतंजलीचे प्रोडक्ट यूज करायलाच पाहिजे. आणि अशी पतंजली एक संस्था आहे आणि दुसरी संस्था म्हणजे श्री श्री रविशंकर यांची सुद्धा संस्था आहे. ती शुद्ध प्रोडक्ट उपलब्ध करून देते. त्याचबरोबर दिंडोरी प्रणित, गुरुमाऊली, नाशिक, गुरुपीठ ही सुद्धा संस्था तुम्हाला ओरिजिनल काही प्रोडक्ट देते. स्वामी समर्थांचा मोठा दरबार येतो. अनेक स्वामी सेवक सुद्धा तिथून ओरिजिनल प्रोडक्ट घेतात. अशी मोठी संत महात्मे. आपण त्या संत महात्म्यांच्या कोणच प्रोडक्ट विकत घ्यायला पाहिजे. आणि एकमेव तेच सत्य, तेच खरे. ते अशुद्ध बेसळ पदार्थ कधीच देणार नाही. तर या कापूरचा फायदा काय आहे मित्रांनो, घरात 3 टाईम जाळायचा. नाही 3 टाईम जाळला तर सकाळ आणि संध्याकाळ आपल्या घरात फिरवायचा. अनेक जी नकारात्मकता ऊर्जा असते ती सकारात्मकमध्ये बदलून जाते. एवढा या भीमसेनी कापूरचा फायदा आहे. आणि ह्या कापराला छोटं समजू नका. असा ओरिजिनल कापूर अन्य कोणत्या दुकानात भेटत नाही. त्यामुळे तुम्ही शक्यतो मार्केटमध्ये कोणत्या दुकानात नका जाऊ. जिथं मार्केटमध्ये जर पतंजलीचं प्रोडक्ट असेल भीमसेनी कापूर तर तिथून ऑर्डर करा किंवा त्यांच्या साईडवरून करा. पतंजली.com तुम्हाला भेटेल. परत ॲमेझॉनवर फ्लिपकार्टवर तर आहेच उपलब्ध, तिथं भेटेल. फ्लिपकार्टवर किंवा ॲमेझॉनवर तर आहे, तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि मित्रांनो, अशाच काही जे माहिती आहे प्रोडक्टबद्दल तुम्हाला मी घेऊन येणार आहे. तर एकच म्हणायचं की मी हा चॅनल नवीन बनवलेला आहे आणि काय करू म्हणून म्हणलं हे प्रोडक्टविषयी जरा माहिती देऊ आपण वास्तुदोषाविषयी. तर मला एकच म्हणायचं की माझ्या चॅनलला सबस्क्रायबर करा, सपोर्ट करा आणि लाईक, फॉलो, शेअर करा. आणि प्रत्येक मराठी माणसाला विनंती करतो की आपण सगळी मराठी माणसं एकजूट होऊ तरच आपला महाराष्ट्र आणखीन पुढं जाईन. मोदी म्हणतात सगळ्यांनी एकजूट व्हायला पाहिजे आणि आपला भारत मान करायला पाहिजे, पुढे न्यायला पाहिजे. तर आपल्या महाराष्ट्राला विनंती आहे, भारतात आपण एकत्र होऊच. आणि महाराष्ट्रातल्या सर्व मराठी लोकांना विनंती आहे की तुम्ही मराठी लोकांना सपोर्ट करायलाच पाहिजे. तरच मराठी माणूस पुढे जाऊ शकतो आणि आपला महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो. तरी एकच मी म्हणायचं आहे, मार्केटमध्ये अनेक फूड जे असतात आपल्या लाईफस्टाईलमध्ये, जसं फूड आहे खाण्यात येतं. परत टूथब्रश, परत साबण, अनेक आपण वेगवेगळ्या कंपन्या इथून मागं घेत आलो. कारण की आपल्याला तशी बुद्धी नव्हती, आपल्याला कोणी शिकवलं नव्हतं. तर मला एकच म्हणायचं की अन्य जे काही कंपन्या आहे ते 2 पैशासाठी आपल्याला केमिकलयुक्त प्रोडक्ट देतात. त्यामुळं मित्रांनो, प्रोडक्ट ते घेऊ नका. अन्य कोणत्या कंपनीचे प्रोडक्ट घेऊ नका. कारण का ते 2 पैशासाठी केमिकलयुक्त पदार्थ देतात. तर तुम्हाला एक सांगतो,
तर आपण आत्तापर्यंत त्यांचे पदार्थ वापरत प्रोडक्ट वापरत होतो. मग त्यात हानी काय झाली? सगळ्यात पहिली हानी तुम्हाला सांगा, आपल्या डोक्याचे केस पांढरे झाले. तर का झाले? त्यांची जी प्रोडक्ट ते बनवतात त्यात केमिकल टाकतो. जसं आपण ब्रश करतो, अनेक रोग तयार होतात. जशी डोक्याची पांढरी केस झाली, ही साबणामुळे त्यांची साबणामुळे बी होऊ शकते किंवा टूथब्रशनी बी होऊ शकते. असे अनेक काही पदार्थ आहे त्यांच्यापासून आपल्याला हे आजार फंगल परत तयार होतात. अशा काही गोष्टी त्यांच्या प्रोडक्टवरून बेसळ अशुद्ध आपण प्रोडक्ट वापरले तर आपलं काही खरं नाही. त्यामुळे शुद्ध प्रोडक्ट वापरा. प्युअर जो शुद्ध प्रोडक्ट आहे तेच आपल्याला वापरायचे. ते मार्केटमध्ये कोणा विश्वास ठेवणार ना तुम्ही? मार्केटमध्ये कोण सज्जन आहे? सज्जन फक्त एकच, साधू संत, आणि ते म्हणजे रामदेव बाबा, श्री रविशंकर, दिंडोरी प्रणित, गुरुमाऊली, स्वामी समर्थ दरबार केंद्र, आशिमा आत्मा श्रेष्ठ व्यक्ती सज्जन आहे. आणि त्यांच्या संस्थेतून आपल्याला प्रोडक्ट घ्यायला काही हरकत नाही ना. ते सज्जन आहे, ते शुद्ध पदार्थ म्हणतात. तर अनेक काही असे पदार्थ आहे शुद्ध ती संस्था बनवतात. जसं तुम्हाला सांगितलं दिंडोरी प्रणित, इथं बरेच काही गोष्टी भेटतात त्या संस्थेमध्ये. शुद्ध तूप आहे, गुरुमाऊलींच्या गुरुपीठात शुद्ध तूपसुद्धा गायचं भेटतात. अनेक काही प्रोडक्ट आहे त्यांचं, तिथूनसुद्धा आपण स्वामी केंद्रातून घेऊ शकतो. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावी प्रोडक्ट त्यांचे येतात, तिथूनसुद्धा आपण घेऊ शकतो. दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्र, तर इथं बी प्रोडक्ट यूज होतात, तिथून बी आपण घेऊ शकतो. आपल्या त्यांच्या संस्थेचे एकदम शुद्ध आहे, बिनधडक घ्या. तुम्हाला साधू संतांचे प्रोडक्ट घ्यायचे, जे खरे साधू संत आहे त्यांचे बरं का. मार्केटमध्ये ढोंगी बी असतात, त्या ढोंगी जाऊ नका, खरे ओळखाय शिका. नसन माहीत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा. आणि प्लीज जास्तीत जास्त लोकांना एक विनंती करतो की नवीन चॅनल आहे आणि तुम्हाला अशाच माहिती मी घेऊन येणार आहे प्रोडक्टविषयी. बरेच काही वास्तूबद्दलसुद्धा माहिती घेऊन येणार आहे आणि अशा गोष्टी घेऊन येणार आहे. ते तुम्ही त्यातून काहीतरी घेऊ शकता माहिती. तर मराठी माणसाला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा, शेअर करा, लाईक करा मित्रांनो. जय भारत, जय महाराष्ट्र, जय हिंद, राम राम.